नमस्कार मैत्रिणींनो, जे आता नॉनव्हेज बंद होईल श्रावणामध्ये आणि ज्यांना नॉनव्हेज लवर आहे त्यांच्यासाठी ही स्पेशल रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी रेसिपी आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर मी इथे घेतले आहे चिकनऐवजी मशरूम. तर ही मशरूम आपण आता स्वच्छ करून घेऊया. तुम्ही बघू शकता मी असं याच्यावरचे साल काढून घेते. तुम्हाला काढायचे नसले साल तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये घोडून हे स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे हे स्वच्छ होऊन जातं. आता इथे एका मशरूमचे 4 भागसुद्धा करू शकता, पण माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यासाठी मी इथे छोटे छोटे काप करून घेते. मशरूम छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे कट करून घेतल्यानंतर इथे थोडं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता मी इथे मटन मसाला घालून घेते. ऑप्शनल आहे, तुम्ही काहीही घालू शकता, कोणताही मसाला. आता मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि थोडा 15 मिनटं साईडला ठेवते. आता मी कढईमध्ये तेल घालून घेतलं होतं, त्यात जिरं घातलं होतं, कट केलेला कांदा घालून घेतला आहे. 3 कांदे घातले होते. त्यात आता आलं लसूण पेस्ट घालून घेते. तुम्ही बघू शकता आता आपली आलं लसूण पेस्ट होते तोपर्यंत मी इथे एक मोठा टोमॅटो घेतला आहे. तुम्ही छोट्या आकाराचे असले तर 2 घेऊ शकता. आता आपला कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट छान झालेली आहे. आता मी यामध्ये टोमॅटो घालून घेते. इथे आपलं टोमॅटो शिजते तोपर्यंत मी इथे एका पॅनमध्ये थोडं तेल घालून घेतलं होतं आणि जे मशरूम होतं ते मशरूम मी फ्राय करायला ठेवलं आहे. त्याला खूप पाणी सुटते. तुम्हाला हवं असलंच फ्राय करा, नाहीतर की स्किपही करू शकता. इथे आता मी लाल तिखट घालून घेतलं आहे. गरम मसाला, म्हणजे मी इथे मटन मसालाच घातला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही घालू शकता, कोणताही मसाला. आता मी इथे कसुरी मेथी घालून घेते. कसुरी मेथी घालायची, एकदम छान टेस्ट येते. मटन मसाला घातल्याने एकदम छान अशी एकदम नॉनव्हेजसारखी टेस्ट येते, म्हणून मटन मसाला घालायचा. आता मी इथे हळद, मीठ, तिखट सगळं घालून घेतल्यानंतर मी इथे थोडं दही घालून घेतलेलं आहे. आता दही पण छान तेल सुटेपर्यंत मी त्याला होऊ देते. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे. आता मी यामध्ये आपण जे मशरूम आपण फ्राय करून घेतले होते मी ते इथे घालून घेते. आता तुम्हाला फ्राय करायचे नसले तर तुम्ही डायरेक्टसुद्धा घालू शकता. मशरूम शिजायला जास्त वेळ नाही लागत. आता मशरूम आपले थोडे झाले आहे. आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेतलं आहे, मीठ. आपली भाजी रेडी आहे. चला तर बाय.